या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबरा आईच आणि मुलाचं रूप करून साधू संतांची विनवणी करतात. या समाजाचा जर विचार करू गेलो तर चार प्रकारचे वर्ग या समाजामध्ये. किती प्रकारचे दादा? चार प्रकारचे. पहिला वर्ग आहे जळजळणारा, दुसरा वर्ग आहे हळहळणारा, तिसरा वर्ग आहे तळमळणारा आणि चौथा वर्ग आहे कळवळणारा. या चार वर्गातच मला कीर्तन संपायचं, थोडं लक्ष द्या. पहिला जो वर्ग आहे तो जळजळणारा. या जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका, हे गांजरगाव कुठेही पुढचे. दुसऱ्याचा बंगला पाहिल्यानंतर ज्याला मळमळ होती त्याला जळजळणारा म्हणतात. दुसऱ्याची गाडी पाहिल्यानंतर ज्याला त्रास होतो त्याला जळजळणारा म्हणतात. हे प्रत्येक क्षेत्रामध्ये. तुम्हाला असं वाटतं का तुमच्यामध्येच आहे? आमच्यामध्ये तो ऊत आला या लोकांना. संप्रदायामध्ये महापूर आलाय, महापूर. आपण बी सूर गातो याचं त्याला दुःख नाही, पण दुसरं एवढं स्वरात गातं कसं मोठं खातंय. आपल्याला वाजवता येत नाही याचं त्याला दुःख नाही, पण दुसरं एवढं गोड वाजवतं कसं हेही मोठं दुःख नाही. आपण एवढे ज्ञानी असून आपल्याला लोक पैसेच देत नाही, हे काहीच न सांगून याला एवढे पैसे का देतात हेही मोठं दुःख नचे महाराज. जळजळणार हे कोणता वर्ग आहे? जळजळणार. जळजळणाऱ्या लोकांचा विचार करू नका. दुसरा वर्ग आहे हळहळणारा. आज प्रत्येक व्यक्ती प्रत्येकाच्या दुःखानं दुःखी. महाराज सांगतात जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया. तुम्ही असं नका समजू की महाराष्ट्रातले राजे सुखी आहे, अजिबात नाही. जे सत्तेत आहे तेही दुःखीचे, आणि जे सत्तेत नाही ते सुद्धा दुःखीचे. जे निवडून आले तेही दुःखीचे, आणि जे पडले ते सुद्धा. ज्यांना मंत्रीपद नाही तेही दुःखीचे, आणि ज्यांना मंत्रीपद. तुम्ही म्हणाल मंत्रीपद असणारा माणूस का दुःखी आहे? काही खातं आहे पण त्या खात्यात काहीच खाता येत नाही म्हणून तेही दुःखीचे. महाराज कधी कोर्टाचा निकाल लागेल आणि कधी सत्ता जाईल काही सांगता येत, कधी काय होईल काही सांगता येत. म्हणून राजा दुखिया. ज्या देशाची राजा दुःखी आहे त्या देशाची प्रजा कशी सुखी राहील महाराज? तुम्ही बघा ना, या 6 महिन्यात फक्त हे याच्यावर भुकल, ते त्याच्यावर भुकल, हे याच्यावर भुकल, ते त्याच्या भुकल. 6 महिन्यात शेतकऱ्यांसाठी एखादा निर्णय झाला का हो सरकारमध्ये? अजिबात नाही. एवढं अधिवेशन झालं महाराज, कोट्यवधी रुपयाचा खर्च करतात, हे फुकटचं खातात. 80-80 हजार रुपयाची एक रूम बुक करतात नागपूरला. हे काही यांच्या बापाची जागीरदारी नाही, तुमच्याने माझ्या गोरगरिबाचा पैसा आहे महाराज. त्याच्यातून एक सुद्धा एवढ्या अधिवेशनामध्ये एक सुद्धा निर्णय शेतकऱ्यासाठी नाही झाला. ना सोयाबीन साठी झाला, ना कपाशीसाठी झाला. अवघड झालं. मी माफी मागून एक वाक्य बोलू का? सरकार कोणाचाही येऊ द्या गड्या, तुमचा निर्णय लागणार नाही. कारण पॉलिसी ठरलेली आहे. तुम्ही गरीब राहायचं आणि त्यांनी श्रीमंत राहायचं. ह्या मूर्खाने याला बोलायचं, यानं त्याला बोलायचं. काय महाराज, एवढे मोठे क्रांतिकारी संत, त्यांच्यावरच आता सध्या तो कोणी शिवाजी महाराजांविषयी बोलल, कोणी संभाजी महाराजांविषयी बोलल, कोणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलल, कोणी सरस्वती विषयी बोलल. अरे बाबांनो, तुम्हाला जे निवडून दिलंय हे क्रांतिकारी लोकांवर बोलण्यासाठी नाही. अजून सुद्धा या महाराष्ट्रात असे काही गाव आहे की तिथं लाईट नाहीये. अजून सुद्धा या महाराष्ट्रात असे काही गाव आहे की त्या गावामध्ये रोड नाहीये. थंडीच्या दिवसामध्ये जेत जो असतो तो 11च्या नंतर येतो कोर्टात. का? त्याला थंडी वाजती म्हणून. काय वाजती त्याला? थंडी. रात्री 12 वाजता आमचे शेतकरी गावाला पाणी देतात, ऊसाला पाणी देतात. त्यांचाही कधीतरी विचार करत जा ना महाराज. काय झालंय माहितीये का? सर्वांचं युनियन आहे पण शेतकऱ्यांचं युनियन नाहीये. जो या देशाला जगवतो त्याच्यासाठी कोणतीच पॉलिसी नाहीये. विठ्ठल आपण काही या लोकांसारखी भिकारी नाहीये. यांनी अख्खा महाराष्ट्र लुटला तरी खातच बसले. शेतकऱ्यांच्या ऊसाला जर 2500 रुपये भाव असेल ना, किती? 2500, तर शेतकऱ्याची अपेक्षा फक्त एवढीच असती, मला सरकारने 2600 किंवा 2700 भाव द्यावा. किती? एवढे कष्ट करून 200 रुपयाची अपेक्षा करणं का पाप आहे का महाराज? अहो, यांनी अख्खा महाराष्ट्र लुटलाय तरी यांची पोट भरत नाहीये महाराज अजून. म्हणजे जगात सगळ्यात मोठे भिकारी जर कोण असतील तर हेच आहे महाराज. खरं सांगतोय तुम्हाला, ही वस्तुस्थिती आहे. अरे एका आमदाराला 1.5 लाख रुपये महिना असतो. किती? 1.5 लाख. मग 1.5 लाखाचं 5 वर्षाचं किती आहे? 2-3 कोटी. त्यांच्या प्रॉपर्ट्या पाणी. एकदा आमदार झाला की त्याच्या 25 पिढ्या बसून खातात. ही प्रॉपर्टी यांच्या बापाची आहे का?
ही तुमची आणि माझी प्रॉपर्टी महाराज. अहो मी दररोजचे 2 कीर्तन करतो महाराज, ₹1,00,000 रोज तर मला बी आहे. नाहीये पण सांगतो. तुम्ही लगेच हिशोब नका धरू. अजून 2 एकरचा 7-12 नाही हो माझ्याकडे. नाही होत महाराज. खरं सांगू का, ज्या दिवशी या देशातले सर्व श्रीमंत लोक आपला आयुष्य आराम थांबवतील ना महाराज, त्याच दिवशी या गरिबांनी मोठं व्हायचे स्वप्न पाहिजे, तसे पाहिजे नाही. आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.